जिंदगीत कधी तोंडाला फेअर अँड लवली न लावणारा मी आज पहिल्यांदा स्क्रब लावला. आता आरशात चेहरा पाहिल्यावर चेहरा ग्लो करत होता. मला पाहून भावानं पण लावायला सांगलं. आता याला कोण सांगल, आधीचा चेहरा कंपनी फिटेड गोरा आहे. आता मी तर फ्री मध्ये लावून घेतलं, पण ज्याचं प्रोडक्ट होतं त्याचंच प्रोडक्ट घेऊन मी त्याला सुद्धा लावून दिलं आणि वरून 50 रुपये सुद्धा घेतले. म्हणलं भाई इसी को तो बिझनेस बोलते हे. मग पटकन डोक्याला टीका लावला. त्यानंतर यांना सुद्धा लावायचा होता, यांना पण लावला. सगळ्यांना टीका लावून आलो बाहेर. काळा घोडा पूर्ण फुल केला. घरच्यांनी एक काम सांगलं म्हणून स्वतःच्या सावलीला हाय म्हणलो आणि आलो बाहेर. गॅस एजन्सी सापडत नव्हती. या काकांनी मदत केली. वेळ न घालवता टाकी घेऊन आलो घरी. येथे कार्यक्रम चालू होता. म्हटलं लेट पण थेट. हळदीचा कार्यक्रम होता, त्यामुळे सगळ्यांनी पिवळ्या कलरचा ड्रेस घातला, हँडशेक केला. आता आम्हाला असं करताना पाहून यांचं सुद्धा म्हणणं होतं की आमच्यासोबत सुद्धा असंच कर. यांच्यासोबत टाळी मारल्यानंतर हे सगळे गेले मंदिराकडे आणि राहिलेले लागले काम करायला. आणि इतिहास गवाह आहे की कॅमेरामॅन कभी किसी के काम नाही आता. या लेकरांचा डान्स पाहून मी तर म्हणलं एकच नंबर. बहीण नाराज होती, पण आधी सगळ्यांना म्हणवतो. मायला म्हणले मी जळणाऱ्याला पण चांगलं हसून बोलतो, तू तर बहीण आहे. आता यांनी रांगोळीत दिवे ठेवले की दिव्यात रांगोळी ठेवली. हे आम्ही दोघांनी लक्ष देऊन बघितलं. शेवटी आम्हाला हेच समजलं, आता आमचे तोंड पिवळे होतील. मी म्हणलं आधी पटपट या सगळे व्हिडिओ मध्ये, नंतर कोण आहे ते ओळखायला सोपं जातं. मावशी राहिली होती, मला बी घे म्हणे. हे घ्या आमचा बिफोर आफ्टर. पण इथं मी तोंड धुतलं, पण वापस कोणीतरी भरवलं. आरती चालू होती, म्हणलं फोटो चांगला येईल त्यामुळे चेहरा धुतला, पण तेवढ्यात पुन्हा पिवळं केलं. म्हणलं आता माझी जिरली, आता मी नाही धुवायचो पुन्हा तोंड. आता हे लागले नाचायला आणि डीजे ऑपरेटर बनवलंय मला. यांच्यासोबत आपण नाही नाचत. आपण सगळे झोपल्यानंतर रात्री 2 वाजता आवाज फुल करून नाचतो आणि आम्हाला थंडीच्या लोकांनी गरम गरम शिव्या झोपतून उठून दिल्या.